जाफराबाद तहसील यांनी केली शासनाच्या भूसंपादित जमिनीची परस्पर विक्री, कोट्यवधी रुपयाचा घोटाळा उघडकीस। शासनाची भूसंपादित झालेली जमीन जाफराबाद तहसीलदार यांनी परस्पर विकल्याचा तक्रारदाराचा आरोप। सखोल चौकशी करून संबंधित तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई करणार जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ। दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी शुक्रवारी रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दुपारी 3 वाजता तक्रारदार प्रशांत अमरचंद ओस्तवाल, राहणार टिळकनगर, सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील गट क्रमांक 127 मधील भूसंपादित झालेली महाराष्ट्र शासनाची जमीन तहसीलदार जाफराबाद यांनी व इतर परस्पर संबंध नसलेल्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या नावे करून त्या क्षेत्राची तक्रारदार यांच्या जमिनीच्या चतुःसीमा दाखवून बेकायदेशीररित्या शासकीय मालमत्तेचा अपहार करून संबंधित आरोपी त्यांनी संगनमताने शासन आणि तक्रारदार यांच्या क्षेत्रावर बेकायदेशीर अतिक्रमण करण्याच्या इराद्याने आणि परस्पर कायदेशीरपणे खरेदी विक्रीत व्यवहार केला आहे, अशी माहिती तक्रारदार यांचे वकील मनप्रीत ग्रंथी, ॲडव्होकेट छत्रपती संभाजीनगर हायकोर्ट, ॲडव्होकेट अमोल साळुंखे, संदीप लोखंडे, जाफराबाद न्यायालय यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जालना इथं जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेत सविस्तर माहिती दिली आहे। या सर्व प्रकरणांमध्ये जाफराबादच्या तहसीलदार सारिका भीमराव भगत तसेच राम वसंत धनेश तलाठी सज्जा टेंभुर्णी व मंडळ अधिकारी रघुनाथ तुळशीराम काकडे टेंभुर्णी यांनी जाफराबादचे तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून यांनी संगनमत करून शासनाची जमीन फेर क्रमांक 8194 हा मंजूर केलाय। या संदर्भात तक्रारदार यांनी वेळोवेळी जालना जिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदार यांना हा फेर रद्द करण्याची विनंती केली, मात्र यामध्ये कुठलीही ठोस भूमिका प्रशासनाकडून अद्याप घेतली गेली नाही। त्यामुळे प्रशासनाचे अधिकारी जर शासनाची भूसंपादित झालेली जमीन विकत असेल तर मग कायदा व्यवस्था आहे की नाही, आणि विशेष करून या प्रकरणात खुद्द महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांनी स्वतः निर्देश दिलेले आहेत। संबंधित तहसीलदार व यामध्ये जे पण दोषी असतील त्यांच्यावर तत्काळ कारवाई करून अहवाल सादर करावा, मात्र अद्यापपर्यंत कुठलाही अहवाल सादर करण्यात आलेला नाही। त्यामुळे जालना जिल्हाधिकारी यांना तक्रारदार मार्फत वकील बांधवांनी इशारा दिलाय की येत्या 2 दिवसात तत्काळ संबंधित तहसीलदार व जे पण कोणी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करून हा फेर रद्द करण्यात यावा, नसता उच्च न्यायालयामध्ये जिल्हाधिकारी यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली जाईल, असा इशारा या प्रसंगी देण्यात आलेला आहे। या जमिनीत काय अफरातफर झालेली, काय भ्रष्टाचार झालेला आहे? ही जी जमिनीच्या अपहारामध्ये सर्वप्रथम ही महाराष्ट्र शासनाची जमीन होती, त्याचा महसूल अभिलेखामध्ये फेरफार नोंदवण्यात आलेला आहे। त्यानुसार सातबाऱ्याच्या मालकी हक्कामध्ये आणि इतर अधिकारामध्ये देखील नोंद घेण्यात आलेली आहे, परंतु कोणताही अधिकार नसताना, कोणत्याही कायद्याची तरतूद नसताना तहसीलदार मॅडम यांनी पत्र संबंधित तलाठी धनेश यांना काढले। ज्या सारिका भगत या तहसीलदार आहेत त्यांनी जे आहे तर तलाठी धनेश याला हे पत्र काढलं जे की बेकायदेशीर होतं। त्यानुसार त्यांनी शासकीय मिळकत जी आहे शासनाच्या मालकीची ती कमी करून एका खाजगी व्यक्तीच्या नावे करण्याची ती पत्र होती। वास्तविक पाहता या पत्रानुसार त्या तलाठ्याने धनेश याने कोणतीही चौकशी न करता, चौकशी करणं आवश्यक असताना चौकशी न करता हा नवीन फेर महसूल अभिलेखामध्ये नोंदवला। या तहसीलदार तलाठ्याने यापूर्वीच उच्च न्यायालयामध्ये अफिडेव्हिट दिलेला आहे की या जमीन मालकासंदर्भात ज्याच्या नावाने ही जमीन करण्यात आलेली आहे संपादित, त्या व्यक्तीच्या नावाचा किंवा त्याचा या जमिनीशी काही एक संबंध नाही असे असताना देखील याने तो कोणतीही शहानिशा न करता या महसूल अभिलेखामध्ये फेर नोंदवला। मंडळ अधिकाऱ्याने देखील त्या बाबतीत कोणतीही विचारपूस न करता, शहानिशा न करता तो फेर मंजूर केला आणि त्याच दिवशी, ज्या दिवशी फेर नोंदवला त्याच दिवशी मंजूर झाला आणि मंजूर होता क्षणीच 1 तासाच्या आतमध्ये या जमिनीचा अपहार झाला, खरेदी विक्री झाली, ज्यामध्ये जवळपास 50 लाखांचा हे मार्केट व्हॅल्यू आहे, परंतु बाजार मूल्य हे कितीतरी अधिक पट या जमिनीचं आहे, करोडोमध्ये आहे। त्या जमिनीचा अपहार करून यांनी जे आहे तर या प्रकारे अपहार केला। यामध्ये तहसीलदार, त्या संबंधित टेबलवरील अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, त्यानंतर तलाठी हे सर्व हे समाविष्ट आहेत। या सर्वांनी संगनमत करून या खरेदी आणि विक्रीदार दोघांसोबत हे संगनमत करून ह्या जमिनीचा अपहार केलेला आहे।
त्यामुळे आम्ही जे आहे तर महसूल मंत्री विखे पाटलाकडे गेलो असता त्यांनी संबंधित सर्व प्रकरणाची विचारपूस केल्यानंतर कागद बघितल्यानंतर जे आहे तर जिल्हाधिकारी साहेबांना या प्रकरणात कडक कार्यवाही करण्यासंदर्भात गांभीर्याने विषय घेऊन कारवाई करण्यासंदर्भात जे आहे तर निर्देश दिलेले होते. त्यांनी 3 दिवसाच्या संबंधित तहसीलदाराकडून जे आहे तर अहवाल मागितला होता, परंतु वरिष्ठांनी निर्देश केल्यानंतर देखील या तलाठी सारिका भगत यांनी कोणतेही त्याबाबत अहवाल आजपर्यंत 1 महिना झालेला असून आजपर्यंत जे आहे तर अहवाल दाखल केलेला नाहीये. त्यासोबतच जे आहे तर काय नाव आपलं? मी ॲडव्होकेट संदीप लोखंडे जाफरा. सर, ही जी कारवाई आहे ही कुठपर्यंत आली? ही कारवाई कशी झालेली आहे? सर, सदरील प्रकरणात माननीय महसूल मंत्री यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना निर्देश दिलेले होते, आदेश दिलेले होते की तात्काळ याच्यामध्ये कारवाई करण्यात येईल. पण आजपर्यंत याच्यामध्ये सर कारवाईला दिरंगाई झालेली दिसून येते. सर, त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आलो होतो, त्यांना की कारवाई कुठपर्यंत आली, काय झालं. पण आता याच्यामध्ये सर काहीही दिसून येत नाही, प्रोग्रेस दिसून येत नाही. 1 महिन्यापासून महिनाभरापासून काही प्रोग्रेस दिसून येत नाही. तसेच सदरील हा प्रकरण एवढा गंभीर असून सुद्धा याच्यामध्ये आतापर्यंत गुन्हे दाखल झालेले आहेत. कारण प्रायमोफसी जर मॅटर पाहिलं असतं सर, याच्यामध्ये रेव्हेन्यू अथॉरिटीज जे आहेत, तालुकास्तरीय रेव्हेन्यू अथॉरिटीज जसे की भगत मॅडम तहसीलदार, धनेश तलाठी, या सर्वांनी मिळून कुठं ना कुठं शासनाची रक्कम तसेच एक सामान्य लोकांचं सर जे हे असतं न्यायव्यवस्थेवर किंवा कशा ज्युडिशियल अधिकारी आहेत यांच्यावर त्यांचा विश्वास असतं, त्यांचा विश्वास सुद्धा यांनी हे केलेला आहे सर, विश्वासघात केलेला आहे. आणि यामध्ये पैशांचा अपहार झाला तो कसा झाला? कारण या सर्वांनी काय केलेलं आहे सर, जमिनीची जे मूल्यांकन आहे त्याप्रमाणे यांनी पैसे वगैरे परस्पर लंपास केले. ते कसे केले की यांनी काय केलं की सर्वात प्रथम यांनी ते जी प्रायव्हेट पार्टी होती त्यांच्याकडे पहिले त्यांनी असं दाखवण्यात आलेलं आहे की 5 वर्षभरापूर्वी 5 लाख रुपये देऊन एक इसार पावती करण्यात आली. तर इसार पावतीचं हे जे आहे हे रजिस्ट्रीमध्ये मेन्शन आहे. आणि तो इसार पावती अशी झाली की जेव्हा त्यांना कोणताही मालकी अधिकार नव्हता, शासनाचे नाव असताना सुद्धा त्यांनी इसार पावती केली. त्यानंतर जमीन स्वतःच्या नावानं, आता विक्रीसाठी प्रॉब्लेम येत असताना त्यांनी काय केली, स्वतःच्या नावानं करण्यासाठी तहसीलदार जेवढे रेव्हेन्यू अथॉरिटीज आहेत, तलाठी, तहसीलदार यांना सर्वांशी आपल्याशी जोडून त्यांनी याच्यामध्ये सर कॉन्स्पिरसी केली. म्हणजेच काय केलं की यांनी सर्वांनी प्रत्येकाने आपापली जबाबदारी या गुन्ह्यामध्ये पार पाडलेली. जसे की रजिस्ट्री झाली होती, ही रजिस्टर्ड डीड आहे का नोटरीची आहे? हा, ही रजिस्टर्ड डीड आहे सर. आणि या रजिस्ट्रीमध्ये मागे त्यांनी जे उल्लेख केलेला आहे, जी इसार पावती झालेली 5 लाखाची, की जे कोणताही मालकी अधिकार नसताना ही इसार पावती झाली होती. मग विकण्यासाठी त्यांनी परस्पर या सगळ्या अथॉरिटीजना आपल्याशी जोडलेलं आहे. यात रजिस्ट्रारला सुद्धा पार्टी करावं का? रजिस्ट्रार पार्टी होणार नाही. कारण याच्यामध्ये सर चौकशी होणं फार गरजेचं आहे. चौकशी होणं त्याचबरोबर गुन्हे दाखल होऊन तपास होणं फार गरजेचं आहे. कारण काय आहे सर की याच्यामध्ये या लोकांनी कोणाच्या दबावाखाली किंवा किती याच्यामध्ये पैसा कोणाला काय मिळालेलं आहे याच्यामध्ये, आणि असं एवढं मोठं काम केलेलं आहे की त्याच्यामध्ये सर पोलीस गुन्हा दाखल होऊन तपास होणं फार गरजेचं आहे. काय नाव आपलं? माझं नाव ॲडव्होकेट मनप्रीत सिंग ग्रंथी, छत्रपती संभाजीनगर. तर आता ही 1 महिना होऊन गेलेला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अजूनही कोणी काही केराची टोपली दाखवलेली दिसते, कोणी अजून काही कारवाई केली नाही. जर यात कारवाई झाली नाही तर आपण याचं पुढचं पाऊल काय उचलणार आहे? सदरील प्रकरणामध्ये मी जे आहे तर माझ्या पक्षकारासोबत तहसीलदार मॅडम यांच्या कॅबिनला गेलो विचारपूस करण्यासाठी की या प्रकरणात अद्याप कारवाई काय नाही. मंत्री महोदयांचं त्यामध्ये जे आहे तर आदेश होता, जिल्हाधिकारी साहेबांचे निर्देश होते, तरी देखील अहवाल का पाठवण्यात नाही आला. तर माझ्या पक्षकारासोबत गेलो असता त्यांनी तोंडी आम्हाला सांगितलं की असे अनेक हजारो पत्र माझ्या ऑफिसला येतात, या प्रकरणात काय करायचं ते मी ठरवेन. तुम्ही महसूल मंत्र्यातच नाही तर मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील पत्र आणलं तरी देखील मला काय करायचं ते मी ठरवेल. या तालुक्याची मालकी मी आहे, मला जर वाटलंच तर मी या तहसीलची जमीन देखील विक्री करेन, अशा प्रकारची तोंडी माहिती दिली आणि मगरूरकीनं आम्हाला आणि माझ्या पक्षकाराला त्या कॅबिनमधून काढून दिलं. आता पुढचं पाऊल काय असणार?
पुढचं पाऊल हेच की उच्च न्यायालयामध्ये जाऊ आणि तिथे जिल्हाधिकारी यांनी दिरंगाई केली, वेळ काढूपणाचं धोरण ठेवलं. त्यानंतर सारिका भगत मॅडम, तहसीलदार, त्यास धनेश तलाठी आणि मंडळ अधिकारी तसेच अव्वल कारकून खांडे भराड यांनी ज्या प्रकारे अपहार केला याविषयी दाद नव्हती. काय नाव आपलं? नाव काय आपलं? या प्रकरणात जनहित असं धोक्यात येऊ शकतं की हा जो जमीन खरेदी करणारा आहे हा अत्यंत बलदंडाचा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे आणि तो हा रस्ता देखील खोदकाम करून खोदून लोकांच्या प्रवासाला अडथळा निर्माण करू शकतो. त्यामुळे प्रशासनानं गांभीर्याने या बाबीचा विचार करायला हवा, नाहीतर जनहित याचिका देखील यामध्ये दाखल होऊ शकते. काय नाव आपलं? नाव काय आपलं? मी ॲडव्होकेट संदीप लोखंडे,